नमस्कार. आपण पाहत आहात ट्रॅव्हलर महेश आणि आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैतळे या ऐतिहासिक गावात. छत्रपती संभाजीनगर हायवेवर नाशिकपासून साधारण 45 किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव मतोबाच्या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण याच गावात हायवेपासून फक्त 2 किलोमीटर आत लपलेला आहे एक अद्भुत इतिहास. याच नैतळे गावात एक भव्य, सुंदर आणि रहस्यमयी होळकर काळातली बारव आपल्याला पाहायला मिळते. नैतळे गावातील ही बारव साधी विहीर नसून ती एक भव्य पायऱ्यांची विहीर आहे. त्याला स्टेपवेल असे देखील म्हणतात. पूर्वीच्या काळात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अशा बारवांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. लोक खाली उतरून पाणी भरत असत आणि ही ठिकाणे सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. नैतळे गावातील ही बारव आजही आपल्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत उभी आहे. ही बारव मराठा कालखंडातील असून गुढीपाडवा 30 मार्च 1747 रोजी मल्हारराव होळकर यांचे विश्वासू सेवक आणि दिवाण गंगोबा चंद्रचूड यांनी ही बारव बांधली. गंगोबा चंद्रचूड हे पेशव्यांचे हिशेब खाते सांभाळण्यापासून ते माळव्यात होळकरांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासोबत त्यांनी अटकस्वारी आणि पानिपत युद्धाच्या काळात होळकर सैन्याचे नेतृत्व केले होते. या बारवेमध्ये आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो. या शिलालेखात प्रतापी मल्हारी असा उल्लेख आहे, जो मल्हारराव होळकर यांच्यासाठी वापरला गेला आहे. धरणग्राम या गावाची देशमुखी ही होळकरांकडे होती आणि गंगोबा चंद्रचूड यांच्याकडे 130 गावांची पाटीलकीची वतन होते. त्या वतनाच्या मिळकतीतून त्यांनी ही भव्य बारव उभारली. यावरून त्या काळातील जलव्यवस्था, संपन्नता आणि स्थापत्य कलेची उंची आपल्याला लक्षात येते. ही बारव नंदा प्रकारातील असून तिची रचना यल आकाराची आहे. विशेष म्हणजे या बारवेत उतरण्यासाठी फक्त एकाच बाजूने सुंदर दगडी पायऱ्या आहेत. आत उतरताना दोन्ही बाजूंना मजबूत दगडी भिंती दिसतात, ज्यावर सुंदर नक्षीकाम आणि कोरीव सजावट आपल्याला पाहायला मिळते. या बारवेमध्ये देवकोष्टके, कमानीयुक्त झरोके आणि काही दगडी खोल्या देखील आहेत. हे सर्व पाहताना ही फक्त विहीर नसून एक भव्य स्थापत्य वारसा असल्याची जाणीव होते. या बारवेच्या समोरच एक सुंदर दगडी आणि कोरी समाधी देखील आहे. ही समाधी नक्कीच एखाद्या वीर पुरुषाची किंवा राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीची असावी असा अंदाज इतिहासक अभ्यासक व्यक्त करतात. या बारवेचे महत्त्व इतके मोठे आहे की महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत या बारवेचे दस्तऐवजीकरण करण्यात आलेले आहे. इतकेच नाही तर भारतीय टपाल विभागाने या बारवेच्या चित्रासह विशेष कॅन्सलेशन स्टॅम्प जारी करून या वास्तूचा सन्मान केला आहे. ही गोष्ट नैतळे बारवेच्या ऐतिहासिक महत्त्वाला अजून अधोरेखित करते.